नमस्कार मित्रांनो, नवदुर्गा सिरीज दिवस तिसरा. आज नवरात्रीच्या नवदुर्गेपैकी एक स्वरूप आहे माता चंद्रघटा. या चंद्रघटेच्या आपल्याला मातेच्या विविध कहाण्या ऐकायला आणि बघायला पुराणात मिळतात. त्यापैकी एक म्हणजे जेव्हा जेव्हा माता ध्यानाला बसल्या होत्या आणि ध्यान करता करता त्या एवढ्या तल्लीन झाल्या होत्या की त्यांनी स्वतःला शिवालाच म्हणजेच महादेवाला समर्पित केलं होतं. आणि ही समर्पित करण्याची भावना म्हणजेच भगवान शंकराच्या डोक्यावरील चंद्र जो आहे तो मातेच्या कपाळावरती दिसत होता. याला समर्पित करण्याची भावना म्हणून चंद्रघटा मातेला असं नाव पडलं. त्यानंतर दुसरी अशी कथा आहे भगवान शंकर आणि पार्वतीच्या विवाह सोहळ्याची. जेव्हा भगवान शंकर आपली वरात घेऊन पार्वतीच्या घरी म्हणजे हिमालयावर पोहोचले, तेव्हा भगवान शंकर त्यांच्या सोबत असलेले असुर, नंतर राक्षस आणि विविध घरचे सगळेच घाबरले. आणि तेव्हा पार्वतीला अपमानकारक वाटलं. तेव्हा माता पार्वतीनं एक भयानक असा अवतार घेतला आणि त्या अवताराचं नाव होतं माता चंद्रघटा. ज्यामध्ये माता पार्वतीचे 10 हात होते, ज्यामध्ये विविध प्रकारचे अस्त्र शस्त्र होते. आणि एक हात जो होता त्याने माता पार्वती आशीर्वाद देत होत्या. आणि त्यामध्ये माता पार्वती ज्या बसल्या होत्या त्या होत्या सिंहावर बसलेल्या. आणि याच अवताराला माता चंद्रघटा असं नाव दिलेलं आपल्याला दिसून येतं.